नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान उद्या होणार आहे आणि वसमतमध्ये निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे। येणाऱ्या 20 तारखेला वसमतमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे, पण हिंगोली आणि कळमनुरी शहरातली नगरपालिका निवडणूक होणार आहे आणि कळमनुरीमध्ये शिवसेनेकडून जे आमदार संतोष बांगर यांचे विश्वासू सहकारी आहेत आर पाटील, ज्यांच्या पत्नी आहेत आश्लेषा वैभव चौधरी, या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात आहेत। आपण पाहू शकतो त्यांची कॉर्नर बैठक चालू आहे। या ठिकाणी ते प्रचाराला आलेत। खरं तर आज प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या कळमनुरी शहरातल्या इंदिरानगरमध्ये यांची कॉर्नर सभा चालू आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत स्वतः ज्यांच्या पत्नी या नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेकडून उमेदवार आहेत कळमनुरी नगर परिषदमध्ये, त्यांचे संतोष बांगर यांचे सहकारी आणि त्यांचे पती आहेत। मला सांगा, कॉर्नर बैठक घेत आहे, कसा प्रतिसाद आहे आणि उद्या मतदान होणार आहे? 100% आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। कळमनुरी शहरामध्ये ठिकठिकाणी आमचे सगळ्यांना गाठीभेटी झालेल्या आहेत। आता ह्या शेवटच्या टप्प्यातला हा प्रचार असून मायबाप जनतेच्या गाठीभेटी चालू आहेत। प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। सगळीकडे शिवसेना आणि आमदार संतोषदादा बांगर एवढंच कळमनुरी शहरामध्ये चालू आहे। कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढवत आहात आणि काय आश्वासन देत आहात जनतेला? मायबाप जनतेमध्ये फिरत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पिण्याचा पाण्याचा। निसापूर धरणावरून येणारी जी पाईपलाईन आहे ती फार जुनी झालेली आहे। त्या ठिकाणी ती सगळी आम्ही इथे आल्याच्यानंतर नवीन पाईपलाईन करून कळमनुरीकरांना स्वच्छ व नियमित पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरी समस्या आहे ती स्वच्छतेचा विषय असा आहे की या ठिकाणी बसलेले हे सगळे लोक सांगत आहेत की आता जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत, कचऱ्याचं टेंडर त्यांच्याकडेच होतं उभाटाचे, त्यांनीच ह्या कळमनुरी शहराची ही सगळी दुर्दशा केलेली आहे। तो अजेंडा घेऊन आम्ही कळमनुरी शहर स्वच्छ व सुंदर करू असा आमचा विश्वास आहे। स्मशानभूमीचा देखील प्रश्न आहे, मार्गी लावणार आहात का? 100% मागील 6 वर्षापासून आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी शहरामध्ये जे काही करता आलं ती कामं केलेली आहेत। ती करत असताना कुठल्या एका विशिष्ट जाती धर्मासाठी नाही, ती सगळ्या जाती धर्मांची कामं केलेली आहेत। मग रस्त्यांची कामं असो, झमझम कॉलनी, खाजा कॉलनी किंवा सरदार मामू म्हणून या ठिकाणी जे कब्रस्तान आहे मुस्लिम बांधवांचं, त्या कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडचा विषय असो, अशी बरीचशी कामं झालेली आहेत। आणि या नगरपालिकेवर त्यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे अधिक प्रमाणात कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास करू असा आमचा संकल्प आहे। स्वच्छतागृहाचा देखील प्रश्न तुम्ही मांडला होता, सांस्कृतिक सभागृह देखील तुम्ही मांडला होता। होय, नक्कीच। कळमनुरी शहरामध्ये व्यापाऱ्यांचा शहरात बाहेरून येणाऱ्या माता भगिनींचा स्वच्छतागृहाचा विषय आहे, तो प्रथम प्राधान्याने आम्ही मार्गी लावू असं आमचं जाहीरनाम्यात आम्ही जाहीर वचन दिलेलं आहे। बरं, हिंगोली विधानसभेचे आमदार म्हणतात की संतोष बांगर जे आहेत शिवसेनेचे तुमचे इथले विधानसभेचे आमदार, ते हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे। मला वाटतं मुटकुळे साहेबांनी हे सगळं बोलण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम सांगू का, हिंगोली जिल्ह्यातला कुठलाही नेता असो, कोणी विरोधक असो, त्याला संतोष बांगर ह्या नावाचा जप करायची सवय लागलेली आहे। आमदार साहेब ज्या पद्धतीनं मागील 6 वर्षापासून काम करतायत, त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये देवमाणूस म्हणून नाव कमावलेलं आहे। विरोधकांना कुठलाही मुद्दा नाही, कुठलाही काही त्यांच्याकडे निर्धार नाही, संकल्प नाही, केवळ आणि केवळ ही शहराच्या विकासाची निवडणूक आहे। त्या ठिकाणी विकासाचं बोलावं, आपण काय केलं ते सांगावं, बोलत असताना काहीतरी तारतम्य ठेवावं, पण बोलायला काही नाहीच आहे तर मग बोलणार काय, हे असं या ठिकाणी विरोधकांचं काम चालवली आहे। कोण काय बोलतंय काय नाही आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आम्हाला कुणावर काही बोलायचं नाही, पण तोंड सांभाळून बोलावं या ठिकाणी मी एवढं सांगतो। आता बोलताना तुम्ही मार्गदर्शन करताना शिक्रे साहेबांनी असं एक वाक्य वापरलं की आमदार संतोष बांगर यांची बोली बंदुकीची गोळी, कसं बघता? होय, तो एक बोलण्याचा भाग झाला, पण त्याचा अर्थ असा आहे की आमदार संतोषदादा बांगर मायबाप जनतेला जे बोलतात ते करून दाखवतात। म्हणून आमदार संतोष बांगर की बोली आणि बंदूक की गोली एकदा गेली म्हणजे गेली असा विषय। भाजप आमदारांनी तुमच्या बांगर साहेबांच्या घरावर 100 पोलीस पाठवले म्हणतात बांगर साहेब। मी सांगतोय ना तुम्हाला, विरोधकांना काही मुद्दाच नाही उरलेला, फक्त कसं अडचणीत आणायचं, कसं परेशान करायचं हेच आमचे
मित्रपक्षावाले असो विरोधी पक्षावाले असो यांना फक्त संतोष बांगर एवढंच दिसतंय. याच्या पलीकडे काही नाही. पण विरोधकांकडे अशी चर्चा होतीये की बांगर साहेबांच्या घरी 100 पोलीस गेले असले तर बांगर साहेबांनी झडकून मोकळा केला असतं. त्यावर मी काही जास्त बोलत नाही. पण कसं बघता बांगर साहेबांच्या घरी 100 पोलिसांचा छापा पडला म्हणतात. काही छापा विषय नाही याच्यात. आता हे फक्त राजकारण चालू आहे. आता याच्यामध्ये त्याच्यावर का आम्ही काय भाष्य करणार नाही. आम्ही फक्त आता इथं जे मतदान मागायलो विकासाच्या जोरावर जे आमदार साहेबांनी 6 वर्षात काम केले आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल. आज इथं समजा तुम्ही आता मागच्या जसं आता आपले जसे विधानसभा स्थापन झाली तेव्हापासूनचे आमदार आणि संतोष दादा बांगर यांचं काम आज आपण कळमनुरी शहर असो हिंगोली असो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन सर्व विकासाचं काम करत आहेत. त्याच्यामुळे त्या कामाच्या जो विरोधकाकडे काही मुद्दा नाही. विरोधक फक्त आता टीका करण्याशिवाय दुसरं काही त्यांना काम नाही. पण बांगर साहेबांनी सांगितलं की 100 पोलिसांचा छापा पडला ते खरं आहे आता ते हिंगोलीचा विषय आहे. ते आता तुम्ही सहसंपर्क प्रमुख आहेत. ते मी काय म्हणतो मला ते साहेबांनी सांगितलं तिथं पोलीस आता ते पाठवले होते काही ते पोलीस तिथं आलते त्याला चेक करण्यासाठी काहीतरी आता ते आले असतील पोलीस तिथे. पण आम्ही जे कळमनुरीसाठी इथं हे करायलो तर कळमनुरीसाठी सर्व जाती धर्माला घेऊन आज इथं जे साहेबांनी काम केलं जसं मागच्या काळामध्ये जवळपास 250 कोटी रुपयाचे साहेबांनी कामं केले. सर्व जाती धर्माला घेऊन काम केलं. हिंदू असो मुस्लिम असो जे असतील काही बौद्ध असो मात्र जे समाज पूर्ण आहेत. जसं मागच्या काळामध्ये आज मुस्लिम समाज एवढा मोठा जे प्रश्न होता त्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न साहेबांनी 50 लाख रुपये देऊन मार्गी लावला. पहिले कसं मध्ये नाही साहेब वेगळे आहेत असं आहेत जातीवाद आहेत. काही साहेबाकडे जात पात नाही. सर्व जाती धर्माला घेऊन एवढी मायबाप जनता ज्या आज म्हणजे एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणीच्या बसल्या एक मताने एक दिलानं फक्त संतोष दादा बांगर यांच्याच नावाचा सगळं उल्लेख करा. त्याच्यामुळे विरोधकाला कसा विरोधक फक्त कसा असते विरोधक फक्त संतोष दादा बांगर दिसाले. एखाद्या झोपत कसं एखाद्या सोपे हे दिसते कुठे कारण हे समोर माणूस प्रत्येक जे काम करायलेत ना त्याच्यामुळे विरोधकाला दुसरं काय बरोबर विरोधकाकडे काही मुद्दा नाही. कोणत्या विकासाचं व्हिजन नाही. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज जसं मागचे तुमचे 250 कोटी कामं येणाऱ्या काळामध्ये 150 कोटी रुपयाची पाईपलाईन आपल्या नालीचे पूर्ण मंजुरी झाली आहे. ती फक्त आता आचार्य संपल्या ते कामही चालू होणार आहे. आणि इकडे जे एवढ्या मायबाप जनते मुद्दे आहेत काही ते मुद्दे सर्व आम्ही मार्गी लावणार आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात हिंगोलीचे विनायक भिसे की आमदार संतोष बांगर यांच्या घरावर CCTV आणि समोर बॅरिगेड लावा. काय कशासाठी लावा ना काय लावायचे लावा ना. काय संतोष दादा बांगर काय काय अतिरेकी नाहीत काय गुंड नाहीत. ते मायबाप जनते जे सर्वांसाठी काम करणार लावा ना. CCTV लावा काय त्यांच्या लावा यांच्या लावा ना. त्याच्याबद्दल काय विषय काय काय CCTV लावण्यात म्हणजे काय उद्देश काय तिथं काय बाकी काय बाहेर देशातले का पाकिस्तानी आतंकवादी येईल का तिथं कोणी असं नाही ना. आता टीका करण्यासाठी तुम्हाला सांगतो शहराच्या विकासावर विकासाच्या मुद्द्यावर करा. आता हे कसं एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करू नये. कारण वैयक्तिक बोलण्या कशासाठी बोलाय मला सांगा ना. तुम्ही बोला ना विकासा बोला तुम्ही काय केलं आम्ही काय करणार आहोत हे बोला तुम्ही. आता ते काय बोलण्याची कशी ते नेत्याने सर्वांना म्हणजे कसं आहे नेत्याने बोलण्याची एवढ्या खालच्या पातळी बोलू नाही. त्याबद्दल काय आम्ही काय जास्त बोलणार नाही. भाजप आमदार म्हणतात बांगर साहेब आता इतकं चांगलं काम करतात जनता म्हणते पण कलंक म्हणतात हिंगोलीची. ते बोलते आता त्या बोलण्याला काय त्याबद्दल मी सांगतो भाजपवाल्यांना अहो या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रभागामध्ये नगराध्यक्षासाठी उमेदवार नव्हते आणि आता जे कोणी उभे केलेले आहेत ना उमेदवार त्या मायबाप जनता सगळं आता जाणते. आम्हाला बोलायला लावू नये. मार्केट कमिटीमध्ये अँटी करप्शनमध्ये जाणारा उमेदवार दिला हिंगोलीमध्ये 100%. कळमनुरी शहरामध्ये मार्केट कमिटीवर ज्यावेळेस ते संचालक म्हणून होते अँटी करप्शनमध्ये जेलमध्ये जाणारा उमेदवार दिला. हे जनता सांगते मायबाप लोक सांगतायत. त्याच्यामुळं भाजपने आमच्यावर बोलू नये. स्वतःकडे अगोदर बघावं. दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना स्वतःकडे 4 बोट असतात याचं लक्ष ठेवावं. बांगर साहेबांनी जसं जाहीर केलं की माझ्या घरामध्ये 100 पोलिसांचा छापा पडला तर शिवसेना जिल्हा प्रमुख ठाकरे गटाचे संदेश देशमुख म्हणतात की एवढ्या चोऱ्या कशाला करायच्या मग. आता बोलण्यासाठी आता संदेश देशमुख कसं आहे ते उलटे डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलण्यासाठी खूप वेळ आहे. ते काय तेवढं आता काय बोलण्या फक्त यांना एकच तुम्हाला सांगितलं संतोष दादा बांगर जे आता यांना जे काम करायले या कामामुळे यांची एवढी आडपकड सगळ्या विरोधकाची व्हायली. कारण यांच्या काय साहेबाची कशी एक ट्रेन आहे ती सकाळी 7ला जे चालू होते ते रात्री 12पर्यंत सगळं मायबाप जनतेच्या कामासाठी चालते. हे फक्त AC मध्ये बसून राहतात त्यांच्यामुळे संतोष दादा बांगर यांना दिसायला बाकी काही विषय नाही. यावेळेस काय होईल आता कळमनुरीचं चित्र उद्या निकाले उद्या मतदान परवा उद्याचा मतदान ज्या कळमचं परवाला तुम्हाला त्या दिवशी आजही सांगतो की शिवसेनेचा शिवाजी महाराजाचा करकरीत भगवा झेंडा नगर अध्यक्ष आणि 20ला 20 नगरसेवक आमचे शिवसेनेचे पूर्ण निवडून येतील. आश्लेषा वैभव चौधरी तुमच्या ज्या पत्नी आहेत विजयी होतील उद्या पॅनल सगळं 100% वन वे सगळीकडे तुम्हाला प्रत्येक बूथवर शिवसेना आणि शिवसेनाच दिसेल. आमदार संतोष दादा बांगर हेच दिसतील दुसरं कुणीही दिसणार नाही. बाकीच्या सगळ्यांच्या हातात भोपळा असेल.
नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांचा सहभाग दिसतो. इंदिरानगरमध्ये आपण आहोत आणि जोरदार जे आमदार शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे आहेत संतोष बांगर यांचे विश्वासू सहकारी जे आहेत आर पाटील उर्फ वैभव चौधरी हे त्यांच्या पत्नीचा प्रचार करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि उद्या कळमनुरी नगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि 3 तारखेला म्हणजे परवा हा निकाल असणार आहे. यावेळी कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार का आणि ज्यांनी जे आमदार आहेत संतोष बांगर यांनी जे काम इथं या ठिकाणी केलेलं आहे त्या आधारावर आर पाटील आणि त्यांच्या पत्नी निवडून येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं.